मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. देशाच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड, देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी. भाजप अखेर अख्खी भाजपा फुटली. राजकीय वर्तुळामध्ये खळबळ. महाराष्ट्र देखील भाजपला सगळ्यात मोठा तगडा झटका, तर केंद्रात अख्खी भारतीय जनता पार्टी होणार भुईसपाट. मित्रांनो कोणकोणत्या नेत्यांनी दिलाय सगळ्यात मोठा झटका, जाणून घेऊया. महत्त्वाची अपडेट. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेलं आहे नवीन चक्र, नेमकं काय सांगतंय. महाराष्ट्रात देखील भाजपा सगळीच्या सगळी फुटली. जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड. जगाच्या राजकारणामध्ये एप्स्टीन फाईलने धुमाकूळ माजवला असतानाच आता मात्र भारताकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय. काँग्रेसने मात्र रोखठोक आरोप करत भाजपला कटघऱ्यामध्ये पकडल्याचं सगळ्यात मोठं उदाहरण समोर आलंय. मित्रांनो भाजपचे बडे नेते आणि अनिल अंबानी यांची नावं त्यामध्ये असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असतानाच आता मात्र केंद्रात भाजपला तगडा मोठा झटका देणार असल्याची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. भारतीय जनता पार्टीमुळे आमचं आणि आमच्या पक्षाचं नाव खराब होतं आहे, आमच्या देशाचं नाव खराब होतं आहे असं देशातील बहुतांश लोकांना आता वाटू लागलं आहे. तशा प्रकारची खेळी आता विरोधी पक्षांनी हातामध्ये घेतली असून राहुल गांधी यांनी मात्र हे सगळं प्रकरण आपल्या हातामध्ये घेतलं आहे. या सगळ्यामुळेच देशाचं राजकारण मात्र आता सगळीकडून अतिशय 360 अंशामध्ये फिरताना जाणवतं आहे. अख्खी भाजपा फुटते. केंद्रात देखील नितीश कुमारांसह चंद्रबाबू नायडू भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठा तगडा झटका देऊन आपलं वेगळं राजकारण, वेगळी चूल राजकीय मांडण्याची घोषणा करत आहेत. मित्रांनो महाराष्ट्रात देखील त्याचा जबरदस्त फटका बसला असून महाराष्ट्रात या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये सगळी भाजपा फुटली. ह्या दोन्ही बातम्या महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातली कुठली बातमी, त्यानंतर दिल्लीच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडले आज आणि भाजपला कोणी दिलाय सगळ्यात मोठा झटका. केंद्रातील सत्ता होते भाजपची पायउतार. महाराष्ट्रात काय होणार. महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपमध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला आलं आहे. सत्तेचं समीकरण बदल असून राजकीय वर्तुळामध्ये मात्र याने सगळ्यात मोठी खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकांच्या निकालाला महिना उलटला, मात्र अजून बऱ्याच शहरांमध्ये महापौर बसत नाहीत. आज मात्र सगळ्यात मोठा झटका तो भाजपला बसला आहे. भिवंडीच्या महापौर पदाचा तिला सुटता सुटत नाही आहे. मात्र आता भिवंडीत भाजपमध्येच उभी फूट पडली आहे आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कारण ऐन महापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसनं भाजपच्या नारायण चौधरींसह जवळजवळ 9 नगरसेवकांना गळा लावून भाजपला धक्का दिला आहे आणि भाजपची येणारी सत्ता पालथवली उलथवली आणि भाजपचा अख्खा जिल्हाच फुटला असून सगळेच्या सगळ्यांनी आता मात्र महाविकास आघाडीच्या गोटात प्रवेश केल्यामुळे भाजपचा होणारा महापौर आता मात्र होत नाही आहे. सगळेच्या सगळ्या नगरसेवकांनी फुटून भाजपमध्ये जाण्याच्याऐवजी त्यांनी आता इकडे महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला सोडणं हे आता नवीन नाही. इथून पुढे भाजपला सोडणाऱ्यांची रांग लागेल. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला आपलं राजकारण करणं खूप अवघड होईल असं या नेत्यांनी आपलं स्पष्टपणे मत मांडलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या नेत्यांना आता जवळजवळ धक्क्यावर धक्के देऊन बाहेर काढणार आणि भाजप मात्र महाराष्ट्राचं राजकारण सगळ्यात गढूळ करणारी, चिखलात चिखल करणारी भारतीय जनता पार्टी आता मात्र त्यांना धनक्यावर धक्के मिळतानाच दिसत आहेत. हा भारतीय जनता पार्टीने केलेल्या कर्माचं सगळं फळ असल्याचं राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त करत आहेत. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या 2 पक्षांना फोडल्याच्या नंतर महाराष्ट्रासह देशामध्ये तुमची सत्ता उलटवणार असा श्राप दिला गेला होता आणि तशा प्रकारे आता देशात घडताना दिसू लागले. पहिला बदल झाला आहे. भाजपच्या मुख्यमंत्र्यांना, देशाच्या पंतप्रधानांना कुणालाही न घाबरता आता भाजपने मात्र नेत्यांनी मात्र भाजपला सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मित्रांनो नेमके कोण होते नगरसेवक ते देखील आपण पाहणार. त्यानंतर मित्रांनो दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे
केंद्राच्या राजकारणामध्ये आता सगळ्यात मोठी खळबळ उडायला सुरुवात झाली आहे. कारणही तसेच आहे. केंद्रामध्ये एप्स्टीन फाईलचा मुद्दा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गाजतोय. बड्या बड्या राजकीय नेत्यांची नावं या फाईलमध्ये आता हळूहळू बाहेर येत आहेत. यामुळे देशाचं सत्ताकारण, देशाचं राजकारण करणं आता प्रत्येक राजकीय पक्षाला जणू काही खूप अवघड होऊन बसलं आहे. चार चौघामध्ये जाऊन बसणं देखील आता अवघड होऊन बसलं आहे. एप्स्टीन फाईलच्या नुसार महाराष्ट्रासह देशातील बडे बडे नेते तिथे गळायला लागल्याची जोरदार चर्चा आहे. यामुळे सगळी भाजपा, अख्खी भाजपा आता या संकटामध्ये सापडते काय, अजून कोणत्या पक्षाचे नेते या सगळ्या फाईलमध्ये नावं येतात ते आगामी काळात समजेलच. मात्र या एप्स्टीन फाईलने मात्र भाजपची झोप उडवली आहे. काही तज्ज्ञांच्या मते भाजपातील बऱ्याच राजकीय नेत्यांची यामध्ये हळूहळू नावं बाहेर येतील, तेव्हा मात्र त्यांना इथे तोंड दाखवायला देखील जागा नसेल, असा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे कोणकोणते बडे नेते असतील, देशाचे मुख्य नेते असतील का, असं देखील सध्या सर्वसामान्य जनता प्रश्न विचारू लागले आहे. मित्रांनो, हे राजकारण बरोबर नाही, परंतु भाजपने ज्या प्रकारचं राजकारण केलं आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांना त्यांच्याच शब्दात जशाच तसं उत्तर देऊन उद्धव ठाकरेंनी, महाविकास आघाड्यांनी चारी मुंड्या चित केल्याचं आता तरी सध्या जाणवत आहे. मात्र मित्रांनो, महाराष्ट्रासारखाच संपूर्ण देशामध्ये देखील चंद्रबाबू नायडू असतील, नितीश कुमार असतील, यांनी मात्र आता भाजपला सगळ्यात मोठा धक्का देण्याची तयारी. केंद्रातील सरकार जर कोणाकोणाची जर नावं निश्चित झाली तर मात्र पाठिंबा काढून संपूर्ण काँग्रेसच्या दिशेनं बडे बडे राजकीय पक्ष जाण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी पुढच्या एका महिन्यामध्ये केंद्रातील सत्ता बदलली तर आपणाला नवल वाटायला नको. हीच महाराष्ट्रातील आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल. जर एप्स्टीन फाईलमध्ये जर बड्या बड्या नेत्यांची नावं आली तर मात्र महाराष्ट्रासह देश हादरेल, असं सध्या राजकीय पत्रकार आपली मतं व्यक्त करू लागलेत. या सगळ्यावरून ज्यांनी केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे ते देखील नेते विचार करायला लागतील. मित्रांनो, या सगळ्या बातम्या आता मात्र महाराष्ट्रात हळूहळू घडतील. सध्याचं राजकारण महाराष्ट्राचं अतिशय खालच्या स्तराला गेलं असून राजकीय नेते कोणावरही कसे आरोप करतात. मात्र हे करत असताना आपण ज्या प्रकारे वागतो, ज्या प्रकारे राहतो, हे देखील विसरता कामा नये. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारचं आपलं राजकारण केलं आहे त्या सगळ्या राजकारणाद्वारे भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात देशात सत्ता मिळणं त्यानंतर मात्र अवघड होऊन बसेल, अशा प्रकारची माहिती काही पत्रकारांच्या हाती लागली आहे. यामुळे आगामी काळात भारतातील कोणकोणते नेते यामध्ये सापडतील ते आगामी येणारा काळ ठरवेल. मात्र आता भाजपच्या आणि इतर पक्षांच्या नेत्यांची धाबे दणाणलेत हे मात्र नक्की.